की झिजून मरेन पण थिजून नाही मरायचं. असं ह्याच्या आईचं वाक्य आहे जे त्याने पुस्तकामध्ये वापरलंय. मी हे मराठीत बोललो, त्याला तो ठसका नाहीये की जो अहिराणीमध्ये आहे. तर तू जरा हे वाक्य आम्हाला अहिराणीत म्हणून दाखव, कारण ते त्याच्याशिवाय त्यातला भाव आम्हाला कळणार नाही. आणि हे वाक्य तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं आहे ते आम्हाला सांग. हां, हे वाक्य तसं पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता कोट केलं जातंय आणि अहिराणीतलं वाक्य आहे आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अहिराणी म्हणजे फक्त वल्गर विनोद किंवा थिल्लर गाण्यांची भाषा नसते. येस. की ज्या पद्धतीने जी हायरार्की असते, व्हर्टिकॅलिटी असते, अहिराणीत पण एक सकस अस्सल तत्वज्ञान आपण मांडू शकतो. अगदी बहिणाबाईंची भाषा आहे. हां, ते बऱ्याच लोकांना अहिराणी वेगवेगळे गैरसमज आहेत. खरं तर हे पुस्तक लिहिलं गेलं माझ्याकडून आणि दिलीप चव्हाण सर त्याच्यासाठी गुन्हेगार आहेत. कारण त्यांच्यामुळे लिहिलं गेलं, नाही तर मी मराठीत पुस्तक लिहिण्याचा प्रश्नच येत नव्हता. फॉर लास्ट 20 years आय बीन लिव्हिंग आउट ऑफ द स्टेट आणि मराठी तशी माझी मावशी भाषा आहे. माझी मातृभाषा अहिराणी आहे. त्याच्यामुळे तो लिहिलं गेलं आणि त्या अहिराणीत भरपूर वापर केलेला. आणि हे जे वाक्य आहे, झिजिन मरानं पण थिजिन नाही मरानं. कारण थिजिन मरानं म्हणजे मरी मरी जगानं. सगळा तर मरणारच येतच, पण मग झिजिन मरानं. सो देर इज दॅट अ काइंड ऑफ हेगेलियन पास्कालियन ॲटिट्यूड आहे त्याच्यात, की accept the cardinal truth of human existence, that life is struggle. Life is struggle. Once for all, one has to accept. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तो वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्या वाक्याचा माझ्यासाठी अर्थ बदलत गेला. अच्छा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी 95 मध्ये 10वी नापास झालो, तर इथं आपण सगळे जे असतात 3 वेगवेगळ्या पातळीवरती आपण ऑपरेट करत असतो. एक असं की आपले सगळ्यांच्याच अंतःकरणात काहीतरी घालमेल, द्वंद्व, वादळ चालू असतात सगळ्यांच्याच, जे दिसत नाही. पण ते नंतर मग, कारण जसं अल्बर्ट कामी म्हणतो की आपली जीवन जगण्याची सवय आणि आपली विचार करण्याची सवय आणि त्या विचारांना शब्दांकित करण्याची सवय, या 3 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. बरोबर. जीवन जगण्याची सवय ही ॲडव्हान्स असते नेहमीच ती, कारण आपण सुरुवातीला जीवन जगतो बिकॉज एक्झिस्टन्स प्रिसिड्स एसन्स, आणि त्याच्यानंतर आपण ते प्रोसेस करायला लागतो आणि ती प्रोसेस करण्याची जी विचार करण्याची क्षमता आहे ती जीवन जगण्याच्या सवयीनंतर येते आणि मृत्यूच्या आधी संपू शकते आणि संपते सुद्धा. सो दॅट वन इज रेलेव्हंट सो लॉंग ॲज वन थिंग्स. वन इज रेलेव्हंट सो लॉंग ॲज वन थिंग्स. जस्ट फिजिकल एक्झिस्टन्स म्हणजे आपलं भौतिक जीवन आहे ते तसं जीवन नसतं, अर्थपूर्ण जीवन नसतं. बरोबर. तर मग सुरुवातीला 95 मध्ये तर मी आमच्या खानदेशमधील कुठल्याही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासारखं माझं असं होतं की हां ठीक आहे, नापास झालो. कारण आमच्याकडे जरी 10वीच्या पेपरमध्ये स्कॉड आला नाही तर सगळेच पास व्हायचे. आणि स्कॉड आला तर सगळेच नापास व्हायचे. तर मी ज्या वर्षी 10वीची परीक्षा दिली, इंग्रजीचा पेपर होता तेव्हा 3 तास स्कॉड बसून होता. तर 18 अंक मला कसे मिळाले ते मला पण प्रश्न पडतोय. मला इंग्रजीत फक्त 18 मार्क्स होते आणि सगळेच नापास झाले. मग मी पण, मला वाईट वाटलं नाही त्याचं जास्त. पण त्यानंतर जे 4 वर्ष मी भोगलं, म्हणजे एक असतं ना की दॅट यू आर नॉट कन्सिडर्ड ह्युमन बिंग, यू आर कन्सिडर्ड जस्ट अ काइंड ऑफ अ स्लेव्ह. आणि ही व्यवस्था आहे, आपण मान्य करू तू वेगळं आहे सर, नाही तर थोड्या वेळात म्हणतील की हा JNU's आहे बरं का, लागला बोलायला. तर ते 4 वर्ष जे मी अनुभवलं, जे पुस्तकाच्या सुरुवातीच्या 30 पानांमध्ये येतं, क्रेन सर्व्हिसमध्ये जो कामाचा अनुभव आहे वगैरे, मग तेव्हा 99 मध्ये मी आईला विनंती केली की 1 वर्ष दे मला, फक्त की मला 1 वर्ष दे. 1 वर्ष दे. हां. आणि मग आई जरी 5वी पर्यंत शिकलेली, पण तिची शिक्षणाविषयीची जी आस्था किंवा शिक्षणाविषयीची जी विचार ते फार प्रगल्भ आणि पुरोगामी. ती म्हणे 1 काय 2 वरिसले म्हणे.
पण काम कर म्हणे, मेहनत कर म्हणे. म्हणजे मला ते श्रमाचं जे हा जो झिजिन मरानं पण थिजिन मरामध्ये झिजिन आहे, ऍक्च्युली इट्स अ प्रेज ऑफ लेबर. Labor which is regarded kind of which is disregarded in our tradition. There is a separation between labor and intellectual activity जे झालेलं आहे. तर मग आपल्याला संघर्ष करायचा, देन त्याला ओरिएंटेड लेबर श्रम करायचं आहे आपल्याला. त्याला एक दिशा असायला पाहिजे आणि ती सुरुवात झाली माझी आणि तिथून तो माझा पहिला अर्थ आहे. पहिला अर्थ. हो. आणि नंतर पुढे गेलो, उदाहरणार्थ जेव्हा मी JNU मध्ये आलो दुसऱ्या मास्टर्ससाठी, तर मला त्याचं तात्विक आकलन झालं की याचा अर्थ काय होतो या वाक्याचा. आणि त्याच्यानंतर जेव्हा फ्रान्समध्ये मी शिकायला गेलो, तर तिथं तर मग मला वाटलं अरे हे तर मी न कळतपणे प्रॅक्टिस करत होतो की टू रिमेन इम्परवियस टू ह्युमन टू आवर ओन सफरिंग्स अँड वर्क अँड दॅट इज एडिफाईंग. या पद्धतीने जो स्टोइक ॲटिट्यूड येतो की सफरिंग्स आहेत पण त्याला ट्रान्सेंड करणं, कारण मला पाठीचा त्रास तेव्हापासून आहे 2007 पासूनचा. तर डिप्रेशनची शक्यता होते, सगळंच काही होतं. बट देन आय सेड हाऊ डज इट मॅटर. तर तो जो एक बुद्धिस्ट म्हणूया किंवा ख्रिश्चियन जो एक ॲटिट्यूड आहे की फाईन, बट वी कॅन स्टील रिमेन स्टोइक, इम्परवियस टू आवर ओन सफरिंग अँड वर्क. तो जो आणि नंतर 2012 मध्ये माझं JNU मध्ये सिलेक्शन झालं प्राध्यापक म्हणून. तर मग ते जे झिजिन मरानं थिजिन मरानं त्याचं मग मी स्वतःकडे एक अन ऑब्जेक्ट ऑफ आर्ट म्हणून पाहायला लागलो. दॅट ऑब्जेक्ट ऑफ आर्ट. वन कॅन चिझल अन ऑब्जेक्ट ऑफ आर्ट आउट ऑफ वन्स लाईफ. म्हणजे माझं सिलेक्शन होतं, मी ब्रह्मपुत्रा हॉस्टेलच्या छतावरून मी कुतुब मिनारकडे पाहतोय आणि त्या सेंटेन्सचा तो ॲडव्हान्स अर्थ येतो की आय एम लुकिंग ॲट इट. अँड सो हे जे सुरुवातीचे 10-12 वर्ष आहेत, मी त्या दरम्यान 5 मास्टर्स केल्या, JNU मध्ये नोकरी लागली. पण मला वाटतं की ह्या पद्धतीचं जे शिक्षण असतं ते फार महत्वाचं आहे. दॅट अ ट्रू कल्चर बिगिन्स विथ रेझोल्यूट सेल्फ इफेसमेंट. जो खरा विद्यार्थी असतो तो त्याला जरी सवय लागली इनव्हिजिबल राहण्याची, तो बरंच काही शिकून जातो. फार महत्वाचा मुद्दा मांडतोय, सेल्फ इफेसमेंट. तुझ्या पुस्तकातलं एक वाक्य आहे, वाक्य असं आहे, कोणाच्या नजरेत न भरता जगाला नजरेत भरता येतं. आणि हे वाक्य तो खरं म्हणजे जगला की कोणाच्याही नजरेत न भरता इफेसमेंट आणि सेल्फ इफेसमेंट आणि तर त्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं. तुझं जे पुस्तक आहे बुरा आहे, तर त्या पुस्तकाचं मला वाटतं एक हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामधला जो प्रोटॅगॉनिस्ट आहे, जो नायक आहे, त्याला आपण म्हणू मुख्य त्याच्यातलं कॅरेक्टर आहे म्हणजे तू, तर लेखक जो आहे ना म्हणजे तू, एकाच बाजूने जणू काही स्वतःच्या आयुष्याचा चित्रपट पाहतोय आणि तो पाहता पाहता आम्हाला सांगतोय. कारण बऱ्याच वेळेला आम्ही फक्त चित्रपट पाहतो, पण तुझ्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही चित्रपटही पाहतोय आणि सोबत तू तो चित्रपट आम्हाला सांगतोयस, समजावून सांगतोयस. तर ही जी तुझी शैली होती ना, ती याच सेल्फ इफेसमेंटमधनं आली असेल का रे? म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी वीणाजींशी बोलत होतो की जे फर्स्ट पर्सन नरेटिव्ह असतात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आणि असं बऱ्याचदा जे ऑटोबायोग्राफीज असतात त्यांचं लॅमेंटेशन, डिनन्सिएशन, सेल्फ जस्टिफिकेशन, सेल्फ डिफेन्स, वेगवेगळे लॉजिक असतात आणि सगळ्या लॉजिकचा एक लेजिटिमसी सुद्धा असते. पण मी एक हे वयाच्या 40व्या वर्षी लिहिलेली गोष्टी आहे आणि हे लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे ते काही ठरवून लिहिलेलं नाहीये. त्याच्यात मग मी विचार केला की माझं जे मोड आहे तो फिलॉसॉफिकल कॉग्निटिव्ह मोड आहे तो. म्हणजे त्याच्यात कारण कसं असतं की आपल्या समाजात जे कोण बनेगा करोडपती से लेकर जे छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्या जातात किंवा मोटिवेशनल पुस्तकं विकली जातात, त्याच्यात एक चमत्कार कसा झाला हे नरेटिव्ह उभं केलं जातं की हा काहीतरी जिनियस आहे, ठीक आहे, भावूक केलं जातं. आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं बिकॉज इट्स नॉट रिअल. आणि हा जो रिफ्लेक्टिव्ह मोड वापरलेला आहे मी की 95 मध्ये खानदेशमध्ये 10वीत नापास होणारा जो व्यक्ती आहे तो आज JNU मध्ये प्राध्यापक आहे.
ते सरफेस नरेटिव्ह होऊन जाईल की एक छोटा गाव का लडका इन लंडन पॅरिस में पढ़कर अब JNU में पढ़ा रहा है. आणि तिची प्रोसेस मी सोशोलॉजिकली, फिलॉसॉफिकली, कल्चरली मी उलगडून सांगितली नाही. तर ते काय होऊन जाईल की माझे असे कुठकुठले घटक आहे की जे व्यक्तिनिष्ठ आहेत आणि कुठले आहेत जे वस्तुनिष्ठ आहेत. आता पुण्यासारख्या समृद्ध शहरात आणि इथं बऱ्यापैकी सगळेच समृद्ध आहेत. जेव्हा मी आज समृद्ध शब्द वापरतो फार वेगवेगळ्या अर्थाने वापरतो, म्हणजे कल्चरली, भाषिक वगैरे सगळं. तर आपली जी समृद्धी येते किंवा माझी समृद्धी येते त्याच्यात इतिहास दत्त घटक किती आहेत, त्याच्यात निसर्ग दत्त घटक किती आहेत, त्याच्यात व्यवस्था दत्त घटक किती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पुण्याचा एखादा विद्यार्थी आहे, त्याच्या घरात जी भाषा बोलली जाते मराठी, तीच भाषेचं मोनोटायझेशन व्यवस्थित दिसतं. पण अहिराणी बोलणारा एखादा व्यक्ती असतो, त्याच्या घरात जी भाषा बोलली जाते, संस्कृती वापरली जाते, तिचं डिमोनोटायझेशन होतं आणि त्याला वेगळी भाषा शिकावी लागते. म्हणजे हा जो पुण्यातला व्यक्ती आहे त्याला कल्चरल कॅपिटल, लिंग्विस्टिक कॅपिटलच्या दृष्टीने त्याचं एक इतिहास दत्त गोष्टी आहेत, निसर्ग दत्त. आता माझ्या जीवनात मी आणि माझी बहीण उदाहरणार्थ, एक पुरुष म्हणून माझे प्रिव्हिलेजेस मला मिळाले कारण पॅट्रिआर्की आहे. माझ्या बहिणीला नाही मिळाले, त्या संध्या तिला नाही मिळाले. तर हे व्यवस्थित उलगडून सांगणं, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की व्यवस्थेने काही गोष्टी जे अफर्मेटिव्ह ॲक्शनचा वापर करून सगळ्यांना समान संध्या देऊ शकते व्यवस्था, ज्याच्यामुळे सगळ्यांच्या जीवनात हे परिवर्तन होऊ शकतं. बिकॉज दिस बुक इज अ स्टोरी ऑफ एज्युकेशन. प्रोटॅगनिस्ट खरंच शिक्षण आहे. शरद बाविस्कर निमित्त मात्र आहे तिथं. आणि हा शिक्षणाने जे परिवर्तन झालेलं आहे की एक भाषी अहिराणी बोलणारा व्यक्ती आज 7-8 भाषा बोलतो JNU मध्ये, तर ते शिक्षणामुळे झालेला तो चमत्कार नाहीये. कारण चमत्कारमध्ये लबाडी असते. याच्यात एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस उलगडून सांगितली मी की माझ्या जीवनात जय हिंद सारखं कॉलेज राहिलं नसतं, डॉक्टर KB पाटील, दिलीप चव्हाण सरांसारखे धुळ्याचं, किंवा मी JNU मला माझ्या जीवनात राहिली नसती. ते वस्तुनिष्ठ घटक आहेत आणि त्या घटकांना ते महत्व देणं महत्वाचं आहे. आणि ते वस्तुनिष्ठ घटक आणि व्यक्तिनिष्ठ घटक म्हणजे जरी आपण हेनरी बर्ग्सनचा जरी शब्दाचा वापर केला तर प्रत्येकात एक प्रिन्सिपल ऑफ व्हायटॅलिटी असतं आणि त्याला जागृत ठेवणं, त्याला चालना देणं, त्याला ओरिएंट करणं हे व्यक्तिनिष्ठ घटकाचं काम आहे. एव्हरीबडी इज इक्विप्ड विथ व्हॉट वी कॉल अ प्रिन्सिपल ऑफ व्हायटॅलिटी. व्हायटॅलिटी लॅटिन, इटालियन, फ्रेंच शब्दातून येतो व्हिता, मीन्स लाईफ. लाईफ प्रिन्सिपल सगळ्यांमध्येच असतं. पण बहुसंख्य लोकांचं जे लाईफ प्रिन्सिपल असतं ते जागोजागी फ्रस्ट्रेट केलं जातं. व्यवस्था त्यांच्यासाठी पूरक नसते. बरोबर. बऱ्याचदा तू जे म्हणालस ना व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ घटक यांचं एक चित्रण तू तुझ्या पुस्तकात तर केलंच आहेस. तू मगाशी बोलताना म्हणालास की 7-8 भाषा, आणि तू असं पुस्तकामध्ये खूप ठाशीव पद्धतीने शरद आपल्याला सांगतो की भाषेवर प्रभुत्व वगैरे असं काही नसतं, भाषेबरोबर तुमचं फक्त सच्च प्रेम असू शकतं. तर आणि तू तसा अनेक भाषांवरती प्रेम करणारा आहेस. तर प्रश्न असा आहे की भाषेवरती प्रेम कसं करावं, म्हणजे तू कसं केलंस? व्यक्तीवरती प्रेम करण्यापेक्षा भाषेवरचं प्रेम सोपं असतं का कठीण असतं? आणि प्रत्येक भाषेवर त्याच भाषेत प्रेम करायचं असतं? हा जो मुद्दा आहे, कारण आपण बऱ्याच ठिकाणी काही या भाषेवरती माझं प्रभुत्व आहे, त्या भाषेवरती माझी कमांड आहे, ह्या गोष्टींना तत्वज्ञानात काही अर्थ नाही जास्त. कारण ज्याला फिलॉलॉजी म्हणजे भाषेविषयीचं तत्वज्ञान माहिती असतं त्यांना माहिती आहे की भाषा शिकण्याची सुरुवात होते, अंत होत नसतो. बिकॉज इट्स अ सिग्निफायर ऑफ इन्फिनिटी. भाषा आणि आपण फायनाईट आहोत हे आपण स्वीकारलं पाहिजे. जरी आपण फायनाईट आहोत तर त्याच्यावरती डॉमिनेशन येऊ शकत नाही, त्याच्यावरती प्रभुत्व येऊ शकत नाही. सो दिस प्रिन्सिपल ऑफ फायनिट्यूड जो आपला आहे, आपण डीपन करू शकतो भाषेला आणि ती अशा पद्धतीने आत्मसात करू शकतो की देन इट बिकम्स अन ऑब्जेक्ट ऑफ नॉट ओनली कम्युनिकेशन. फक्त हे संवादाचं साधन उरत नाही, इट बिकम्स अन एस्थेटिक ऑब्जेक्ट. इट बिकम्स अन ऑब्जेक्ट ऑफ ऑलमोस्ट सिडक्शन. बिकॉज काय असतं की आपण बऱ्याचदा रेडीमेड थॉट्स, रेडीमेड वर्ड्स आणि बऱ्याच रेडीमेड गोष्टींचा वापर करतो. अँड दीज आर दी ऑब्स्टिकल्स इन क्रिएटिव्ह प्रोसेस, लिंग्विस्टिक प्रोसेस. आपण बोलत असताना, म्हणून मी बऱ्याचदा क्लासेसमध्ये जेव्हा शिकवायला जातो मी कधीच फुल्ली प्रिपरेशन करत नसतो.
बराच लॅटिट्यूड मी क्रिएटिव्हिटीसाठी सोडत असतो. आणि ह्या इंटरव्ह्यूसाठी मी ठरवलं की मी 0 तयारी करणार आहे. लेट दॅट मोमेंट काइंड ऑफ विल सी देअर व्हॉट हॅपन्स. भाषेवरनं तुम्ही मगाशी आता बोललात की अहिराणी भाषा किंवा प्रमाण भाषा, तुम्ही हा शब्द पुस्तकात वापरलाय, ती वेगळी असते. आणि प्रमाण भाषा ही काहींच्या वाट्याला येते, काहींच्या येत नाही. पण आज तसं झालेलं आहे की आपण किंवा इथले शहरामध्ये सुद्धा मराठी आपली मातृभाषा सोडून इंग्रजीच्या हवाली आपण पोरांना करतोय. आणि ह्याच्यावर तुम्ही तुमच्या पुस्तकात खूप छान भाष्य केलंय, त्याच्याबद्दल सांगा जरा. हा फारच क्लिष्ट पण महत्वाचा मुद्दा आहे. कारण भाषा जे असतं ते पहिली गोष्ट फक्त संवादाचं साधन नसतं. लँग्वेज इज द व्हेरी कॅटेगरी ऑफ व्हेरी प्रिन्सिपल ऑफ विजन अँड डिव्हिजन ऑफ द वर्ल्ड. वी कॅटेगराइज द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ लँग्वेज. आणि आपल्या तो व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी उदाहरण दिलेलं की चेक, कॅटलान, छोटे छोटे राष्ट्र प्रांत आहेत, तिथं त्यांच्या लोकभाषेत सर्व शिक्षण शक्य आहे. भारतात का नाही होते ते? मी स्वतः फ्रेंच, इटालियन वगैरे बोलतो, मी काय कुठल्या भाषेच्या विरोधात नाही. पण 99% जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पहिली गोष्ट तर इंग्रजी आणि दुसरी गोष्ट प्रमाण भाषा. कारण मी हेच थोड्या वेळापूर्वी सांगत होतो दिलीप चव्हाण सरांना की म्हटलं फ्रान्सची लोकसंख्या 6-6.5 करोड आहे. तिथं सुमार पुस्तक जे आहे त्यांच्या लाखो प्रति जातात. किती लाखो? आपली दुप्पट लोकसंख्या आहे महाराष्ट्राची, 12-12.5 करोड आहे. 1-2 हजार प्रति गेले तर बेस्ट सेलर होऊन जातं इथं. मुद्दा असा आहे की ही जी डिबेट आहे प्रमाण भाषा, कारण बरेच जे मराठी नाटकं असतात किंवा मराठी नॉवेल्स असतात ते कदाचित मराठी असतील पण ते महाराष्ट्रीयन सहजासहजी होत नसतात. ते मराठी आणि महाराष्ट्रीयन या 2 वेगळ्या गोष्टी. कारण मी एक उदाहरणच देतो की माझं पुस्तक जसं लिहिलं तसं मी लोकवाङ्मय गृहाकडे पाठवलं, तर त्यांनी प्रूफ रिडिंगसाठी कोणाकडे तरी दिलं. तर त्यांना माझं पुस्तक सगळं चुकीचंच वाटलं. चुकीचं की त्यांना वाटलं की याला, तर त्याने माझा सगळा सिंटॅक्स फ्लॅट केला की प्रमाण भाषेच्या सिंटॅक्समध्ये जी वाक्यरचना असते त्यांना वाटलं की आपण याला ठीक करूया. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिथं जिथं अहिराणीचा वापर होता त्यांनी कंसात तथाकथित प्रमाण मराठी भाषेचे शब्द दिले. आणि नंतर मग मेसेज पाठवला त्यांनी की आपले जे प्रमाण भाषेतील वाचक आहेत त्यांना वाचनीय वाटावं म्हणून आम्ही असं केलं. मग मी आधी थोडंसं माझ्या टिपिकल सार्कॅझमचा वापर केला. म्हटलं बरोबर आहे तुमचं, अहिराणी जिथं तिथं कंसात तुम्ही मराठीचा वापर केलेला आहे कारण तुम्हाला अहिराणी कळत नाही. पण मी पुढे फ्रेंच भाषेचा वापर केलेला आहे, इटालियनचं केलं, तिथं तुम्ही कंसात काहीच दिलं नाही. तुमच्या घरी म्हटलं काय आपल्या घरी इटालियन जर्मन बोलली जाते का? म्हटलं तुम्ही इटालियनसाठी कष्ट घेतात, फ्रेंचसाठी कष्ट घेतात, महाराष्ट्रातच बोलली जाणारी एक भाषा आहे तिच्यासाठी कंसात तुम्हाला काहीतरी हवंय. म्हटलं परत करा ते. तर मॅन्युस्क्रिप्ट मी परत मागवली. संदेश भंडारेंना फोन केला मी, म्हटलं हे काय केलं तुम्ही, पुस्तकच तोडलं. सर म्हणे त्याला आपण डस्टबिनमध्ये टाकू म्हणे. नंतर मग दुसऱ्या प्रूफ रिडरकडे मी त्यांना फोन केला. म्हटलं फक्त मला माझ्या ऱ्हस्व दीर्घ विषयी मला काय गॅरंटी नाहीये, तेवढीच काळजी घ्या. मुद्दा फार छान तू मांडलास. तुझ्या आईनेच एक वाक्य तुला भाषेच्या बाबतीत सांगितलेलं होतं की भाषेला घेरायचं. आणि तू तर 8 भाषांना घेरलं आहेस किंवा भाषांनी तुला घेरलं आहे. तर हे भाषेचं प्रेम आणि त्या भाषेला घेरायचं कसं? इंग्रजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्या गोष्टी मी वापरल्या आहेत की वेगवेगळ्या लेवल्स ऑफ लर्निंग लँग्वेज इथं मांडलेले आहेत. मी लेवल्स असतात की इन्स्ट्रुमेंट ऑफ कम्युनिकेशन म्हणून आपण भाषेकडे पाहतो. त्याच्यानंतर त्याचा जो स्कोप आहे वाढत जातो आणि शेवटी असतं की ते एक एस्थेटिक्सचं टूल होत असतं. आणि घेरणं हे इट्स लाईक इम्ब्रेसिंग कॉम्प्रिहेन्सिव्हली. हा, म्हणजे त्याच्यात एक प्रेम पण आहे. एक प्रेम आहे, प्रेमाने मिठीत घेणं. मिठीत घेणं. कारण म्हातारी काय म्हणस, म्हातारी 5वी शिकेले बरं का. कारण मला इंग्रजी येत नव्हती, टेन्शन मध्ये होतो मी. काय विचार करा ना म्हणे तू, काय विचार करतोय म्हणे तू.
इंग्रजीने अडचणीच आहे म्हणतं. म्हणे इंग्रजी भाषाच आहे ना म्हणता. हा माणसेच बोलतच ना म्हणता. हा तू बी माणूस आहे म्हणे. So, and they said, "Are yes, it's spoken by human beings, and I happen to be a human being. It should be possible." So she put it so simply. Yeah. Actually, that was Friedrich Nietzsche explained in irony. एक तूच लिहिलेलं आहेस तुझ्या पुस्तकामध्ये, त्याने फार छान लिहिलंय. ह्याने वाचताना म्हणजे ह्या घेरण्याच्या प्रवासामध्ये शब्दकोशापासून सुरुवात केली आणि त्याने असं लिहिलंय की शब्दकोशामधले हाडकुळे आणि कुपोषित शब्द जेव्हा साहित्य कृतीमधून येतात तेव्हा ते धष्टपुष्ट बनून येतात. तर हा जो प्रवास तुझ्या पुस्तकात तू दाखवलायस, तर त्या प्रवासामध्येच ते टप्पे आहेत आणि शब्दाकडे पाहण्याची शरदची दृष्टी त्या वाक्याकडून आपल्याला दिसते आणि मग ते प्रेम प्रकरण चालू होतं. म्हणजे ती भाषा तू म्हणालास तसं एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्याचाही भाग बनते. म्हणजे आयुष्य समृद्ध सौंदर्यपूर्ण करण्यासाठी भाषा वापरायची. पण मग मला सांग की मग ती भाषा विचारांमध्ये कशी जाते? हे जे फिलॉलॉजीचा हा जो मुद्दा आहे, भाषा म्हणजे नेमकं काय, आणि खरं तर आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत सोशल सायन्सेस, ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस, दे आर सो मिसअंडरस्टूड. एवढ्या चुकीच्या पद्धतीने अभ्यासले जातात, एवढ्या चुकीच्या पद्धतीने समजले जातात. कोणी जर आर्टकडे जर गेलं तर अरे याचं सायन्स कॉमर्समध्ये झालं नसेल. युरोपमध्ये उलटे आहे. फिलॉसॉफी इज रिगार्डेड टू बी दी डिसिप्लिन, कारण इट रिक्वायर्स अ डिफरंट काइंड ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. बरोबर. आणि जे नॅचरल फॅक्ट्स, जे फंडामेंटल सायन्सेसमध्ये ज्याचा आपण अभ्यास करतो, किंवा टेक्निकल फॅक्ट्स, जो डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅचरल फॅक्ट्स, वन्स यू अंडरस्टँड दी फॉर्म्युला, इट वोंट ऑन इट्स ओन चेंज. त्याचा पॅराडाईम वेगळा असतो. समजलं म्हणजे आपल्याला कळतं, आता ते काही बदलणार नाही. सोशल सायन्सचे जे फॅक्ट्स असतात, सोशो कल्चरल अँड ह्युमन फॅक्ट्स, लँग्वेज इज वन ऑफ देम. करेक्ट. आणि भाषा ती सोशल फॅक्ट आहे की आपल्याला वाटतं की ती ट्रान्सपॅरंट आहे, बट लिंग्विस्टिक फॅक्ट जी असते तिची प्रचंड ओपॅसिटी असते, डेप्थ असते, ज्याला मी घनत्व हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. वरवरती जो आपल्याला शब्द दिसतो त्याचं घनत्व एवढं प्रचंड आहे, कारण तो लांबून आलेला आहे, फार लांबून प्रवास करत तो आपल्यापर्यंत आलेला आहे. अनेक शतकांचा प्रवास, हजारो वर्षांचा प्रवास करत. त्या एक विशिष्ट शब्दाचा जो जीवन प्रवास जरी आपण विचार केला तर आपल्याला वाटेल की फ्रेंच साहित्यात ह्या शब्दाचं त्यांनी प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे की 16व्या शतकात या अर्थाने वापरलेला गेला आहे, राबलेच्या असं जो आहे. त्याच्याने आपण पाहतो की एक शब्द म्हणजे एक सिमॅन्टिक प्रॉलिफरेशन असतं. हां. आणि आपण लँग्वेजमध्ये 1 to 1 संबंध जोडतो की एक शब्द, एक अर्थ, एक शब्द. यू आर नॉट इवन एनिवेअर क्लोज टू लँग्वेज. म्हणजे भाषेला समजून घेताना शब्दाला एक इतिहास आहे, शब्दाला एक परंपरा आहे, शब्दाचे संदर्भ बदलणारे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन. तेच ना, म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत, लोकांना डॉक्टर आनंद नाडकर्णी फक्त एक फिजिकल फॅक्ट म्हणून काय कळणार आहेत, पण ज्या पद्धतीने तुम्ही शब्द फेकतायत डिस्कसिव्ह स्पेसमध्ये, त्याच्याने तुम्ही काय आहात त्याचं कॉन्स्टिट्यूशन होत आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो, ज्या पद्धतीने आपण आपलं एक ऑब्जेक्टिफिकेशन होतं समाजात. बरोबर. अँड वर्ड्स आर दी प्रिव्हिलेज इन्स्ट्रुमेंट ऑफ गेटिंग कॉन्स्टिट्यूटेड ॲज अन इंडिव्हिज्युअल. आणि आपण शब्दांना एवढं लाईटली घेतो की आपल्या शब्दांच्या माध्यमातूनच आपलं काहीतरी एक पिक्चर तयार होते समाजात. अगदी खरं आहे. म्हणजे शब्द आणि स्वत्व. Exactly. We as a human beings are also signifiers of infinity. कारण आपण परफेक्ट नाही आहोत आपण, पण आपण परफेक्टेबल आहोत. हे जे रुसूचा हा जो विशेषण वापरतो, वी आर नॉट परफेक्ट बट वी आर परफेक्टेबल. अँड परफेक्टिबिलिटी इज ग्रेटर दॅन परफेक्शन इन रुसो, बिकॉज देर इज ऑलवेज स्पेस फॉर अबिलिटी टू परफेक्ट. म्हणून मी माझ्या पुस्तकात जेव्हा सांगतो की जो युलिसिस आहे
त्याची परफेक्टिबिलिटी, नैतिक परफेक्टिबिलिटीची गोष्ट करतो, ती एवढ्या टोकाची होऊन जाते की देवांना सुद्धा त्याचा हेवा वाटतो. हो. म्हणजे कारण देव परफेक्ट आहेत, हो, त्यांनाही त्याचा हे वाटतं. डिव्हिनिटी परफेक्ट, म्हणजे वन्स फॉर ऑल, आणि जनावर पण परफेक्ट आहेत. कारण 10,000 वर्षापूर्वी मांजर ज्या पद्धतीने वागत होतं आज पण तसंच वागतंय. मग ती परफेक्टिबिलिटी आहे, जिला जर्मनमध्ये उबेर मेन्श म्हणतो आपण. आणि ही शब्द जे आहे ते त्याचं सिग्निफायर आहे. म्हणून आपण शब्द कशा पद्धतीने वापरतोय, शब्द आपण कसं ऐकतोय, शब्दांना कसं वाचतोय, वाचण्याच्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत. म्हणून भाषा येणं आणि भाषा नाही येणं अशा याच्यात भाषाचा विचार होत नाही. भाषा येणं, मग त्याच्यानंतर भरपूर लेयर्स असतात. फार महत्वाचं आहे हे. तुझ्या सगळ्या प्रवासामध्ये ना तू शब्द वापरलायस पुस्तकात, आर्किमिडियन पॉइंट्स. म्हणजे आर्किमिडीस आम्हाला माहिती आहे त्या युरेकासाठी. तर एक 3-4 महत्वाचे आर्किमिडियन पॉइंट्स तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासातले काय आहेत? आर्किमिडियन पॉइंट्स म्हणजे तेच, जसं आपण समजतो मेटाफॉरिकली, की मला उभं राहण्यापुरती जागा द्या, अँड देन आय कॅन मूव्ह दी अर्थ. म्हणजे ती अर्थ मेटाफर वापरतो, म्हणजे मग मी स्वतःला बदलू शकतो, मग जग पण बदलू शकतो शक्य असेल तर. पण ती जागा देणं ही व्यवस्थेचं काम आहे. जागा देणं व्यवस्थेचं काम आहे, आणि मग जग त्याच्यानंतर श्रम करणं माझं काम आहे. व्यक्तीचं काम. व्यक्तिनिष्ठ घटक, वस्तुनिष्ठ घटक. करेक्ट. मग मला जेव्हा माझं इफ्लूला ऍडमिशन झालं तेव्हा मला आत्मविश्वास वाटला की देयर इज नो लुकिंग बॅक नाव. कॉलेजच्या ऍडमिशनला लखनौला गेलो मी. लखनौला गेलास पोस्ट ग्रॅज्युएशन. डिसायसिव्ह आर्किमिडियन पॉइंट आहे. तसा आर्किमिडियन पॉइंट्स किंवा डिसायसिव्ह मोमेंट जर विचारलं की महत्वाचं, ते म्हणजे माझ्या म्हातारीने डिसाईड केलं की गाव सोडायचंय, शिवार सोडायची. शिवार सोडायचं. हा, आणि जी शिवार माझ्या आईने सोडली बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे, जे पुस्तकात काही आलेले आहेत, ते शिवार सोडणं, मग मी वेगवेगळ्या फिलॉसॉफिकली शिवार सोडलेले आहेत. मग मी, कारण आपल्याला काय असतं की शिवारच्या आत जी चौकट असते आपली, जिसको हम सोच कहते हैं किंवा इंग्रजीत पॅराडाईम म्हणतो, तो आपण अंतिम मानून जगत असतो. पण ज्या स्पेसमध्ये आपण अनुभव घेत असताना स्वतःची चौकट, स्वतःची जगण्याची पद्धत, स्वतःची बोलण्याची पद्धत, ती अंतिम न मानता कम्प्लिटली फ्यूज होण्याची जी विलिंगनेस असते, म्हटलं तो रंग वेगळा आहे. आणि तो आर्किमिडियन पॉइंट आहे. हो हो. आणि हा जो भौतिक प्रवास आहे किंवा आपण जिओग्राफिकल भौगोलिक प्रवास म्हणूया, ती जी ऑर्बिट आहे, प्रत्येक त्यात फिजिकल जिओग्राफिकल ऑर्बिट सोबतच जी आपण सायकोलॉजिकल लँडस्केप आहे ती पण बदलत गेली. हो, विचारांचं, भावनांचं लँडस्केपही बदलत म्हणजे त्याला पण सायकोलॉजिकल शिफ्टिंग प्लेन्स, वी वर शिफ्टिंग द प्लेन्स. प्रत्येक शिवार सोडण्याची जी ऍक्ट आहे ती माझ्यासाठी आर्किमिडियन पॉइंट ठरले. आणि लखनौ हा सगळ्यात महत्वाचा आहे. तिथं मला ते जे आपले इनिशियल इनसिक्युरिटी असते जीवनाविषयीची, कारण तोपर्यंत काही नोकरी करायला तयार वगैरे असते, तेव्हा वाटलं की म्हटलं आता एवढं आपल्याकडे कौशल्य आहे की आपण उपाशी मारणार नाहीत. पण याच्यानंतर मग शिक्षण घ्यायचं ते शिक्षणासाठी. म्हणजे कारण मी एकामागून एक मास्टर्स करत होतो, लोक म्हणजे अरे नोकरी करत नाही काय नाही, उलट तुझी परिस्थिती अशी असताना काय करतोय. पण म्हटलं आय एम ट्राईंग टू एक्सप्लोर समथिंग विच इज मच मोर फंडामेंटल, विच इज गोइंग टू रिमेन पर्टिनंट. कारण जे पुढे तुम्ही माझ्या मते प्रश्न पण विचारणार आहेत की शिक्षणाचे वेगवेगळे अर्थ असतात. कारण पुस्तकाचा गाभा शैक्षणिक तत्वज्ञान आहे. शिक्षण म्हणजे नेमकं काय, आपण शिक्षण घेतो म्हणजे नेमकं करतो काय. तर हा जो मुद्दा आहे तो मला लखनौ नंतर तो होऊन गेला. तुम्ही व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ घटक म्हणतात, आणि वस्तुनिष्ठ घटक बदलले की व्यक्तिनिष्ठ सुद्धा बदलतात. तर सध्याच्या या शिक्षण पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ असे कुठले घटक ग्रामीण भागात तुमच्या शिवारात आणायला हवेत की ज्याच्यामुळे व्यक्तिनिष्ठ घटकांना चालना मिळेल? खरं तर जी ग्रामीण भागाची शैक्षणिक व्यवस्था आहे, इट्स अ ट्रॅव्हस्टी ऑफ द व्हेरी आयडिया ऑफ एज्युकेशन. इट्स अ ट्रॅव्हेस्टी, जोक आहे, विनोद आहे. शिक्षणाच्या नावाने काहीच होत नाही तिथं, काहीच होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने जी ग्रामीण भागात फक्त दुकानं आहेत, त्याच्यातून एखाद दुसरा, ज्याला आपण पियर बोर्दियो जे फ्रेंच सोशॉलॉजिस्ट आहे त्याच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर जे मॅक्सवेल डीम नसतं ना, त्याला
ब्रीच करून जाणारे हजारोमधून एखाद दुसरे असतात, बाकीचे सगळे बाहेर राहतात. म्हणजे आत कधी शिरतच नाही शिक्षणात. म्हणजे दिस हॅज टू बी रिवाइज. आणि आता सध्याच्या तर अजून प्रचंड उलट्या दिशेने प्रवास चालू आहे, शक्यच नाही. तुझ्या पुस्तकामध्ये एक फार चांगला मुद्दा आलाय, जीवनात यश मिळवणं आणि यशस्वी जीवन याच्यातला फरक. त्याच्याबद्दल जरा सांगा मला. हा जो मुद्दा आहे की टू हॅव सक्सेसेस इन लाईफ अँड टू लीड अ सक्सेसफुल लाईफ. टू लीड अ सक्सेसफुल लाईफ म्हणजे यशस्वीपणे जीवन जगणं, त्याच्यात एक समग्रता अपेक्षित आहे. समग्रता अपेक्षित आहे. आणि त्याच्यात एक कोहिरन्स आहे, कम्प्लीट कोहिरन्स आहे, फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. एक समग्रता आहे, कॉम्प्रिहेन्सिव्हनेस आहे. आणि ते शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला मोजता येणार. पण जीवनात यशस्वी होत असताना ते की हां आता यश मिळालं, तिथं यश मिळालं, बट दॅट मे बी इंटॉक्सिकेटिंग फॉर अ मोमेंट. पण ते असं चिरकालीन नसतं ते. कारण मग त्याच्यामुळे मग आपल्याला जरी मी जर पॅरेंथेसिस वापरली आणि एज्युकेशन म्हणजे काय, आपण दोन पद्धतीने ते मी माझ्या पुस्तकात जे एक ऑर्बिटल व्हेलॉसिटी असा शब्द वापरलेला आहे की वर्तुळाकार गती, आणि एक एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे जी कुठल्याही क्षणी त्या वर्तुळाला छेद देऊन बाहेर आपण जाऊ शकतो, जी क्षमता आपण कमवतो. ते एज्युकेशनचे शिक्षणाचे दोन अर्थ असतात. एक असतं की समाजोपयोगी काहीतरी सगळ्यांना काही कौशल्य अवगत करावं लागतं. वी हॅव टू हॅव सम कॉम्पिटन्स, सम स्किल. ते झालं एक शिक्षणाचा एक महत्त्वाचा पैलू. आणि ते काहीतरी नोकरी मिळवण्यासाठी, काहीतरी पोटापाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण तो भाग. ते झालं इन्स्ट्रुमेंटल एज्युकेशन. बरोबर. त्याच्यात एक उपयुक्तता आहे आणि आपण एक युजफुल सुद्धा आहोत समाजात. आणि एक असतं की एस्केप व्हेलॉसिटी. शिक्षणात काही प्रश्न असतात की ते आपल्याकडे एक उपयुक्त व्यक्तीच्या पलीकडे काहीतरी आहे असं पाहतात. सो वी आर मोर दॅन अ फंक्शन दॅट वी परफॉर्म इन अ पर्टिक्युलर बँक ऑर इन अ हॉस्पिटल. कारण डॉक्टर, इंजिनियर हे वेगवेगळे आहेत. ते डॉक्टर आणि इंजिनियर यांच्या पलीकडे काहीतरी आहेत आणि त्या गोष्टीचे भरपूर प्रश्न आहेत. जरी माझं इंजिनियर होण्याच्या पलीकडे माझा अर्थ संपत असेल, त्यांचं सॅड थिंग. म्हणजे माझा जो व्यवसाय आहे, व्यवसायासाठी लागणारं शिक्षण तिथंच जर माझं शिवार संपत असेल तर ते त्याला अर्थ. आणि ते कसं असतं की आवर अल्टिमेट objective is to remain relevant till the end. Not till we do our function. We perform our function. ते एक उपयुक्ततावादी रेलेव्हन्स आहे माझं. पण माझी नोकरी संपली, मी रिटायर झालो, त्याच्यानंतर काय मी डेड वेट बनतो का? माझं रेलेव्हन्स काय आहे मग समाजात? त्याच्यासाठी मी काय जडणघडण केलेली माझ्या मेंदूची. म्हणून मी हे जे विचार, हे ज्या गोष्टी मांडल्या की जगण्याची सवय, विचार करण्याची सवय आणि त्या विचारांना शब्दांकित करण्याची सवय, ह्या वेगवेगळ्या सवयी आहेत. पण जर आपण फक्त मी जे काम करणार आहोत त्याच्या पुरतच कॉम्पिटन्स असणार आहे, त्याच्यानंतर मग जे समाज कसा वागतोय, त्याच्यात आपलं स्थान काय, हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण इरेलेव्हंट असतो आपल्या मुलबाळांसाठी सुद्धा. ते म्हणतात की अरे बोर कर रे. जेव्हा कोणी म्हणतं की आपल्या शेजारी किंवा 2-3 वर्ष लहान जो असतो म्हणतो की आउटडेटेड आहे, जे ते अर्थपूर्णता संपणे, इट्स अल्टिमेट डॅमनेशन ऑफ एनी थिंकिंग ह्युमन बिंग. बरोबर. आणि ती अर्थपूर्णता आणि वैचारिक जिवंतपणा टिकून ठेवणं, तो दुसऱ्या शिक्षणाच्या दुसऱ्या अर्थाचा त्याचा रेलेव्हन्स आहे. दॅट एज्युकेशन ॲज आवर अबिलिटी टू रिमेन रेलेव्हंट, मिनिंगफुल. आणि ते मिनिंगफुल जे असतं ते मिनिंगफुल शेवटपर्यंत टिकवलं आपण, तर मग ते यशस्वीपणे आपण जीवन जगलेलो आहोत. बरोबर. शिक्षण हे जगण्यामधली अर्थपूर्णता गवसावी म्हणून पण आहे, वाढवावी म्हणून पण आहे आणि टिकवावी म्हणून पण आहे. हा शिक्षणाचा एक अर्थ तू आज सांगितलास. तुझा जो प्रवास आहे ना, तू म्हणालास तसं उपयुक्ततावादातून सुरू झाला, नंतर तो शिक्षणासाठी, स्वतःच्या विकासासाठी आणि एका प्रकारे मी अगदी सकाळी शब्द वापरला एक्सप्लोरेशन म्हणून तुझ्या जीवनाचा तो ट्रेक चालू झाला. आज तू एका टप्प्यावरती आहेस जिथं
तुझी एक छोटी मुलगी आहे कियारा नावाची आणि ती अगदीच छोटू आहे. हां, तर असं समजूया की कियारा 10 वर्षाची झाली आहे. हं? आणि तिला घेऊन ज्या 3 परिसरांचा तुझ्या घडण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे, अशा 3 परिसरांमध्ये तू तिला घेऊन गेलायस. हं? तर तू कुठून सुरुवात करशील आणि कुठे तिला शेवटी घेऊन जाशील? खरं तर म्हणजे ती वयाच्या आता ती 4 वर्षाची होणार आहे आणि पहिल्यांदा ती महाराष्ट्रात आली हं. आणि तिला मी माझ्या गावी घेऊन गेलो. हां, कारण तिचा जन्म झालेला JNU मध्ये. बरोबर. आणि वन ऑफ द रिझन्स दॅट आय हॅव रिटन दिस बुक, हे पुस्तक लिहिण्याचं माझं एक स्वतःचं वैयक्तिक कारण असं होतं की मी जे एक जीवन जगलेलो आहे रावेरला, म्हणजे धुळ्याजवळ, ते विश्व आणि सध्या JNU मध्ये जे जीवन जगतो ते विश्व, त्याच्यात बरंच अंतर आहे. आणि मला असं वाटलं की कियारा ने तो खाली अपने पापा को JNU के टीचर की तरह देखा है, लेकिन तिकडे राहणारा कोणी व्यक्ती त्याची तिला अजिबात कल्पना नसेल. म्हणून सुरुवात तर मी रावेरहून करेल. म्हणजे आय एम डिव्हिएटिंग फ्रॉम वा युअर. वा, तू रावेरपासून आणि केलीस ऑलरेडी. हो, केली ती मी. ऑलरेडी हो, केली. हो, चल. हो, ती हां. केली. आणि जी स्पेस आहे, ज्याला आपण हेट्रोलॉजिकल स्पेस म्हणतो तत्वज्ञानाच्या भाषेत, पॅरिस. तिथे घेऊन जायची. हो हो हो, तिला. कारण तिला तेव्हा कल्पना येईल, त्याच्यामुळे ती विनाकारण सकाळी न समजता फॉरवर्ड करणार नाही, इतरांना त्रास देणार नाही. म्हणजे रावेत पासून पॅरिस पर्यंत तिथपर्यंत तू तिला घेऊन जाशील. क्या बात, क्या बात. तू पुस्तकामध्ये पण हे लिहिलंयस. पुस्तकाचं नाव आहे भुरा, कारण तू त्या नावाने ओळखला जायचास. आणि पुस्तक लिहिलंय शरद बाविस्कर यांनी. तर आजकाल भुरा कुठे असतो आणि काय करतो? पारंपरिक दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो टाइम अँड स्पेस, काळाचा आणि स्थळाचा, तर रावेर हे दिल्लीपासून 1000-1500 किलोमीटर असेल डिस्टन्स आहे. आणि काळाचा जर विचार केला तर 25 वर्ष लांब आहे. ही जी फिजिकल डिस्टन्स आहे, सायकोलॉजिकल ते डिस्टन्सच नाही. ते डिस्टन्स, ते अंतर कधी कलॅप्स होत असतं. जे भुराचं जे जीवन आहे, जेव्हा एकांत असतो, इट कम्स अँड इट डिस्टर्ब्स माय लाईफ. हां, म्हणजे सुरुवातीला तो त्रासदायक होतो मला, कारण मी जे JNU मध्ये पॅरिस, लंडन वगैरे जर जीवन जगत होतो, तर तो जो काळ आहे, नाईटमेअर म्हणून ते मला असं जड वाटायचं. बिकॉज इट वॉज डिफिकल्ट टू रिकन्साईल दिस टू वर्ल्ड्स. हां, आणि ते रिकन्सिलिएशन कसं करायचं त्यांचं, कारण मला तिथं असताना, JNU मध्ये असताना, एखाद दुसरं आमचे मराठी मित्र आले तिथं भेटायला, अरे मराठी प्राध्यापक आहे, चला भेटूया. आणि जेव्हा त्यांना लक्षात यायचं की मी फ्रेंच तत्वज्ञान आणि साहित्य शिकवतो, त्यांचा पहिलाच प्रश्न असायचा, मुंबईचे की पुण्याचे की. म्हटलं मुंबईचे की पुण्याचे? यार बाबा, धुळ्यात पण लोक असतात ना. हा जो आहे, कारण त्यांना ही कल्पना नाही की कारण ही जी समृद्धी आहे ती बऱ्यापैकी कल्चरल कॅपिटल जी आहे या 2 शहरांशी संबंधित आहे, इंटलेक्च्युअल कॅपिटल म्हणूया. तर ती जी आहे की भुरा हे जे विश्व आहे की त्याला एक पॉइंट ऑफ रेफरन्स म्हणून समोर ठेवावंच लागणार आहे. तो माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा, कारण तो पॉइंट ऑफ रेफरन्स ऑब्जेक्टिव्हली जरी मी वस्तुनिष्ठ पद्धतीने जरी मी त्याचं व्यवस्थित विश्लेषण केलं, तो माझा एकट्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये, तो माझा एकट्याचा संदर्भ बिंदू नाहीये, असंख्य विद्यार्थ्यांचा आहे तो. आणि त्याचं जर व्यवस्थित विश्लेषण केलं, देन इट्स नॉट एनी मोर माय स्टोरी. येस. म्हणजे आता वेगवेगळ्या तेच, कारण बरेच विद्यार्थी जेव्हा अभिप्राय पाठवतात, फार कमी वाचक आहेत की ते सरफेस नरेटिव्हच्या पलीकडे जातात. वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीतून जे रिप्लाय येत आहेत, तर जो प्रवास आहे की आपल्या समाज जवळपास सगळ्यांच्या जीवनात तो कमी अधिक प्रमाणात आहे. म्हणजे इट्स व्हेरी अनइक्वल सोसायटी. तो संघर्ष सगळ्यांच्या जीवनात आहे, वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, तर ती जी एक व्हर्टिकल मुवमेंट आहे ती जवळपास सगळ्यांच्याच जीवनात आहे. मग त्याला मी थोडंसं जी ट्रीटमेंट दिलेली आहे, रिफ्लेक्टिव्ह ट्रीटमेंट दिली आहे किंवा शब्द दिलेले आहेत, आणि मग त्याच्यामुळे जो भुराचा जो रेफरन्स पॉईंट बनतो, तो एक प्रकारे मॅपिंग ठरते ती.
आणि ती मॅपिंग कशामुळे, तो जो बदल झालेला आहे तो शिक्षणामुळे झालेला आहे. म्हणजे अनेक माझ्यासारखे अनेक असतील, त्यांना ते शक्य होईल जरी हे वस्तुनिष्ठ घटक दिले जातील त्यांना. म्हणून आय कीप दॅट कॅरेक्टर दॅट आय वॉज 20 years ago राईट इन फ्रंट ऑफ मी. आता मला ते ओझं वाटत नाही. पुस्तक लिहिल्यानंतर मला हलकं वाटायला लागलं, फार हलकं वाटायला लागलं. पण आता पुस्तक ज्या पद्धतीने रिसीव्ह होत आहे, जेवढ्या पद्धतीने प्रेम मिळतंय, आता ती वेगळी जबाबदारी वाढते. आता ते मी हळूहळू ते प्रोसेस करणार आहे. कदाचित 4-5 वर्षानंतर त्याचं पण लिटररी डेटम बनेल, माहीत नाही आपल्याला. पण हा जो मुद्दा आहे की भुरा हा फक्त एका शरद बाविस्कर ह्यांच्या आयुष्यातला संदर्भ बिंदू नाही आहे, रेफरन्स पॉईंट नाही आहे, तर तो अनेक भारतीय किंवा जागतिक सुद्धा अनेक विद्यार्थिनींच्या त्या वयातल्या रेफरन्स पॉईंट असू शकेल. आणि तिथून ती गोष्ट सुरू होते. आणि तू म्हणालास तसं शिक्षण हा जो महत्त्वाचा मुद्दा शरदने लिहिलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये, की शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात जास्तीत जास्त रंग देणं आणि कॅनव्हासचा आकार वाढवणं, मुलामुलींच्या हातात रेडीमेड पेंटिंग देणं नव्हे. मला वाटतं आत्ता तुझ्याशी बोलताना आम्हाला या शब्दाचा, तुझ्या या वाक्याचा अर्थ कळला. कारण तूही तुझ्या आयुष्यामध्ये कॅनव्हास वाढवत गेलास, शिवारं बदलत गेलास. तुझ्या आयुष्यामधले रंग वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून अवतरले, अनुभवांच्या माध्यमातून सुद्धा अवतरले. आणि वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ या दोन गोष्टींचा तुझा तोल साधण्याचा प्रयत्न करत तू इथपर्यंत आलास. त्याच्यामधला एक व्यक्तिनिष्ठ घटक जो मला पुस्तक वाचताना फार चांगला वाटला, एक वाक्य त्याचं असं आहे, स्वाभिमान गरुडाचा पण परिस्थिती मात्र किरकोळ कावळ्याची, असं त्याने एक वर्णन केलेलं आहे. मी या शब्दांपाशी खूप थबकलो. कारण व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ याचं एक नातं मला हे पुस्तक वाचत असताना कळलं. आणि त्या सगळ्याच्या मधून त्यानं असे सुद्धा, तू आर्किमिडियन पॉईंट्स म्हणालास, पण मला एक गमतीदार पॉईंट पुस्तक वाचताना वाटला, की त्यानं त्याला मिळालेलं एक पहिलं कॉम्प्लिमेंट लिहिलंय लहानपणाचं. जेव्हा तू ते काम करत असतोस ना, ट्रान्सपोर्ट आणि क्रेनच्या त्या सगळ्या ह्याच्यात, तेव्हा तिकडचं एक गृहस्थ असतात, ते म्हणतात की शरद म्हणजे तरबेज बुद्धी. आणि ते कॉम्प्लिमेंट लिहिलंय तू त्या पुस्तकामध्ये. तर मला आज किंवा आम्हाला सगळ्यांना तरबेज बुद्धीचा एक आविष्कार तुझ्या निमित्तानं पाहायला मिळाला. आणि ही तरबेज बुद्धी उपयुक्ततावादामध्ये अडकलेली नाही. ही तरबेज बुद्धी एका शिवारामागून दुसऱ्या शिवाराकडे जाते, म्हणजेच स्वतःला व्यापक करते. आणि स्वतःला व्यापक करत असताना इतर सर्वांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तर मला वाटतं एक वैचारिक दर्शन तू आज आम्हाला जे घडवलंस, आपल्या परंपरेमध्ये सुद्धा दर्शन या शब्दाला महत्त्व आहे, की दॅट इज इन्साईट, बोध ज्याच्यातून मिळतो ते दर्शन आहे. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती असेल की भुरा हे पुस्तक आधी वाचलं असेल तर पुन्हा वाचा, आणि वाचलं नसेल तर आठवड्याच्या आत वाचा. शरद, खूप खूप धन्यवाद आजच्या या गप्पांबद्दल.